बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय बातमी। प्रफुल्ल पटेलांच्या कार्यकर्ता मेळाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब होता। आता यावरून चर्चा सुरू झाली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा फोटो होता, मात्र अजित पवार यांचा फोटो नव्हता। गोंदिया येथील बॅनरवर प्रफुल्ल पटेलांनी बोलणं टाळलंय। गोंदिया येथील तिरोडा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्यासोबत मेळावा होता। या सभेमध्ये फलक लावण्यात आला होता। या फलकावर अजित पवारांचा फोटो नव्हता। हे विशेष, त्यामुळे चर्चांना उधाण आल्याचं दिसून आलंय। अजित पवारांचा फोटो नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते संभ्रमात होते। विशेष म्हणजे या फलकावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो लावलेला होता, अजित पवार यांचा फोटो नव्हता। तर यावरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागलेल्या आहे। मात्र प्रफुल्ल पटेलांना या संदर्भातला प्रश्न विचारला असता त्यांनी यावर बोलणं टाळलंय। प्रेम करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे। आता एखाद्या बॅनरवर तसे फोटो नसतील याचा अर्थ दादा मनातून गेले असं होत नाही। दादा प्रत्येकाच्या घराघरात आहेत, मनामनात आहेत। 18 पगड जातीच्या मनात दादा आहेत। त्यामुळे कोणी फोटो टाकले असतील नसतील ह्याला महत्त्वाचं, शेवटी त्या बॅनरवर फोटो टाकले तर ते बॅनर खतावरच जाईल, पण माणसाचं मन थोडी खतावर जाणार आहे। त्यामुळे तुम्ही फोटो टाकले का नाही टाकले त्यांना फरक पडत नाही। पण माझी विनंती आहे की दादांना मानणाऱ्या वर्ग इथून पुढे दुखावणार नाही याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि अजितदादांचा योग्य तो सन्मान व्हावा। काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादांचा फोटो नाही, यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे। आता हे सगळ्या गोष्टी सर काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादांचा फोटो नाही, यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे। आता हे सगळ्या गोष्टी